गाईज, आज बनवतो आपण मटकीची आमटी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी आपण काय काय घेते ते पण बघूया. त्यासाठी इथे आपण कढई तापत ठेवली आधी. त्यात आपण टाकतोय तेल. तेल गरम होऊ दे. आता आपण त्यात टाकतो थोडीशी मोहरी. आता आपण त्यात टाकणार जिरं. कांदा. आता आपण टाकतोय कांदा चिरून घेतलेला आपण. इथे तर आपण कांदा हे करून घेते, परतवून घेते. आता आपण त्यात टाकणार थोडंसं हिंग, थोडीशी हळद, आलं लसूण पेस्ट. फक्त आलं लसूण आहे ना? हो. आता आपण काय टाकणार ते टोमॅटो. आता आपण टाकूया टोमॅटो. टोमॅटो मोठं मोठं कापलेलं आहे. आता आपण त्यात टाकणार मटकी. मटकी आपण भिजवून घेतलेली ही सकाळी भिजत घातली होती. मी 6 वाजता उठले ना तेव्हा भिजत घातली आणि 4 वाजता डबल कपड्यात बांधून ठेवली होती. आतापर्यंत आता वाजले किती 7 ना. त्याला मोड आली बारीक बारीक. शेंगा शेकटाच्या. त्यानंतर आपण त्यात टाकणार बटाटा. आता आपण त्यात टाकणार घरचा मसाला. आणि होईत नाही का.
पाणी आता आपण त्यात टाकते पाणी. आपल्याला जेवढी आमटी लागणार आहे तेवढं आपण पाणी टाकतोय. थोडी कोथिंबीर टाकूया. खोबरं पण टाकून घेऊया आपण. हा ओला खोबरं आहे, पण तो थोडंसं गरम करून ठेवून देतो आम्ही बारीक करून. गरम मसाला राहिला. गरम मसाला यात आपण ठेवतो झाकण. गॅस आपला फास्ट आहे. इथे आपण डिश काढून घेतलेली आहे. आपण त्याला पूर्ण वेळ शिजवून घेतलं तर नाही शिजायचं. मीठ घालून घेऊया. इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यात. आपण पुन्हा एकदा त्याला झाकण ठेवलं आणि शिजवून घेऊयात आपण त्याला पूर्णपणे. त्यात आपण बघूया शिजली आहे का. शेंग पण शिजली आपली. इथे बटाटा शेंग सगळं शिजलेलं आहे आपलं आता. छान शिजली. एक पण शेंग फुटली नाही बापू. सगळे आटके. आता आमटी काढून घेऊया. कोथिंबीर घालायचं आपलं. करून घाल. छान झाले ना. हो. गरम गरम भात, गरम गरम आमटी. हे बघा ते आपण काढून घेतलेली आहे. इथे आपलं गरम गरम मटकीची आमटी, भात याच्यासोबत टोमॅटो असं आपलं जेवण रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालं आपलं शेकटाची शेंग घालून बटाटा टमॅटो अशी करून मिक्स आपली एक आमटी केली मस्तपैकी. थँक्यू.